सतनमो हरीश गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश अलक निरंजन आदेश। आजचा हा व्हिडिओ मंत्र जपाबद्दल माहिती देणारा किंवा मंत्र जपाशी संलग्नित असा आहे। बऱ्याच जणांचे जे प्रश्न आहेत म्हणजे जे काही मोबाईलवरती सुद्धा बरेच असे प्रश्न विचारले जातात जे मंत्र जपाशी संलग्नित असतात। मग ज्याच्यामध्ये मंत्र जप कुठे करावा, का करावा, कसा करावा, केव्हा करावा, म्हणजे थोडक्यामध्ये मंत्र जपाच्या संदर्भामध्ये असलेले प्रश्न आपल्याला मिळतात। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा त्या सर्व प्रश्नांना उत्तर देणारा हा नक्कीच ठरणार आहे। पहा, एका भक्ताला देवाच्या जवळ किंवा देवाच्या लवकर जवळ जाण्याचे सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ साधन जर कोणते असेल तर ते मंत्र जप आहे। मग या मंत्राचा जप आपण स्वतः करावा किंवा माळेवरती करावा का, असे प्रश्न किंवा अशा प्रश्नांमध्ये बरेचशा लोकांमध्ये मतभेद आहेत की मंत्राचा जप हा माळेवरच करावा की माळेच्या व्यतिरिक्त केला तरी चालतो। पहा, खऱ्या अर्थी जर विचार केला तर मंत्र जप हा माळेवरतीच करावा। माळेमध्ये वापरले जाणारे रुद्राक्ष असू द्यात किंवा तुळशीचे मणी असो किंवा चंदनाचे मणी असो, यांचा संबंध हा कुठेतरी किंवा कोणत्या ना कोणत्या देवतेशी निश्चितपणे आहे बरं का। मग याच्यावरती शास्त्र सुद्धा आपल्याला काय सांगते की रुद्राक्षाच्या माळेवर केलेला जप किंवा तुळशीच्या माळेवर केलेला जप किंवा चंदनाच्या माळेवर केलेला जप हा आपण जो जप करत आहे त्या जपाला एक प्रकारची ताकद म्हणा किंवा जे आपल्याला जपापासून मिळणारे जे पुण्य आहे त्याची प्राप्ती ही दुपटीने आपल्याला वाढवून देतो। त्यामुळे खास करून माळेचा उपयोग हा जपामध्ये अवश्य करावा। जे नवीन साधक आहेत किंवा आपण नवीनच जर माळेवरती जप करायला सुरुवात केली असेल तर निश्चितपणे नवीन साधकाने तर माळेवरती जप केला पाहिजे। म्हणजेच काय तर एखादा सराव किंवा ही प्रॅक्टिस किंवा आपल्या शरीराला एक प्रकारची सवय लागण्यासाठी माळ हे सर्वोत्तम साधन आहे। शिवाय जपाच्या माळेवरती केला जाणारा जो जप असतो त्या जपामुळे ना आपली माळ सुद्धा ही लवकर सिद्ध होते किंवा ती सिद्ध लेवलच्या पायरीवरती येते आणि एक वेळ अशी येते ती माळच त्या साधकाचे रक्षण करणारी सुद्धा सिद्ध होते। त्यामुळे जप अवश्यपणे माळेवरती करायचा प्रयत्न करा। जप कुठे करावा हा सुद्धा आणखीन एक प्रश्न येतो। पहा, जप कुठे करावा याचा कोणतं फिक्स माध्यम म्हणा किंवा प्रमाण याच्यामध्ये नाहीये, कारण जप हा कुठे जरी केला तरी सुद्धा चालतो। किंवा जपाची वेळ कोणती असावी, माझ्या अनुभवाप्रमाणे जर म्हणला तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वोत्तम जपासाठी मानली गेलेली सुद्धा आहे। मग ब्रह्ममुहूर्ताचीच वेळ जपासाठी काय योग्य आहे? कारण पहा, ब्रह्ममुहूर्तावरती केले जाणारे कोणतेही जप असेल, ध्यान असेल किंवा योग असेल हे लवकर सिद्ध होतात। मग याचे कारण काय? पहा, या ब्रह्ममुहूर्ताच्या प्रहरामध्ये जवळपास जग हे झोपलेले असते, वातावरणामध्ये एक शांतता असते। त्यामुळे मित्र म्हणेल ना, आध्यात्मिक किंवा अध्यात्माच्या रस्त्यावरचं जे ट्रॅफिक आहे ना हे खूप कमी असते। त्यामुळे कुठेतरी आपली मनाची एकाग्रता किंवा ध्यानधारणा ही लवकर आपल्या इष्ट देवता किंवा आराध्याप्रती ही जुळते। परिणामी जे सप्तचक्र आपण ज्याला म्हणतो किंवा कुंडलिनी शक्ती ही सुद्धा जागृती करण्याच्या अवस्थेची पहिली पायरी ही आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती केलेल्या साधनेमध्ये लवकर प्राप्त होते। त्यामुळे एखाद्या साधकाला इव्हन तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की ब्रह्ममुहूर्तावरती जप करण्याचा किंवा ध्यान करण्याचा अवश्यपणे प्रयत्न असावा। जप कुठे करावा याच्या बाबतीत जर म्हटला तर तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता किंवा ज्या घरामध्ये तुम्ही राहत असाल त्या वास्तूमध्ये त्या घरामध्ये केलेल्या जपामुळे ती वास्तू ना प्रथम चरणी पवित्र व्हायला सुरुवात होते। त्यामुळे जेवढा जास्त जप व्हायला सुरुवात होईल किंवा जेवढा जास्त जप त्या वास्तूमध्ये होतो तेवढी त्या वास्तूमध्ये एक आनंद, शांतता हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। थोडक्यामध्ये जर म्हटलं तर काय, एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याचा भास किंवा आभास आपल्याला निश्चितपणे होतो। त्यामुळे ज्या जागेमध्ये जास्तीत जास्त जप होतो किंवा ज्या घरामध्ये तुमच्या जप जास्त होत असेल तर तुम्हाला असे जाणवेल की त्या वास्तूमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे। इव्हन तुम्हाला नव्हे तर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या बाहेरच्या लोकांना सुद्धा अशी गोष्ट जाणवेल की तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निश्चितपणे आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जप हा स्वतःच्या वास्तूमध्ये करण्याचा प्रयत्न करा। याचा फायदा निश्चितपणे तुम्हाला, तुमच्या परिवाराला होण्यासाठी मदत होईल। जप कसा करावा हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो। पहा, कोणत्याही जपाची सुरुवात किंवा मंत्राची सुरुवात ही ओम या प्रणवाने होते। मुळामध्ये ओम हा प्रणव आहे। जसं ओम आहे त्याच अनुषंगाने स्त्री हा सुद्धा ओम या प्रणवाप्रमाणेच कार्य करतो, भले तो बीज असेल। त्यामुळे कोणत्याही जपाची सुरुवात ओम किंवा स्त्रीने जर केली तर निश्चितपणे त्या जपाची ताकद, ऊर्जा हे अधिक पटीने वाढलेली दिसते। ओम जसा शिवाचा द्योतक आहे तसाच स्त्री हा विष्णूचा द्योतक आहे। भगवान महादेवाची शक्ती असेल किंवा भगवान विष्णूंची शक्ती असेल निश्चितपणे त्या जपाच्या पाठीमागे उभी राहते। त्यामुळे त्या जपाला एक प्रकारची ताकद, ऊर्जा किंवा बलवानता ही निश्चितपणे प्रदान होते। त्यामुळे कोणताही जप करताना ओम किंवा स्त्री लावणं किंवा जप सुरुवात होण्यापूर्वीच त्या जपाच्या अगोदर ओम किंवा स्त्री याने जप स्टार्ट करणे हे महत्त्वाचे असते। जपाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जपाचे 3 प्रकार पडतात। त्याच्यामध्ये एक येतो वैखरी, ज्याला आपण वाचिक असं सुद्धा म्हणतो, नंतर येतो उपांशु आणि तिसरा प्रकार येतो परा म्हणजे मानसिक। मग थोडक्यामध्ये जर म्हणला वैखरी हा प्रकार कोणता झाला की ज्याच्यामध्ये आपण जप करत असताना आपण जो मंत्र जप घोकत आहोत तो इतरांना सुद्धा ऐकायला येत आहे, अशा जपाला किंवा अशा केल्या जाणाऱ्या जपाला हा वैखरी जप म्हणतो। दुसरी पायरी जपाची येते ती उपांशु। उपांशु म्हणजे काय, याच्यामध्ये तुमचे होठ तर हलत आहेत परंतु होठ हलत असताना तुमच्या होठातून ध्वनी हा निघत नाहीये, म्हणजे जो जप चालू आहे परंतु फक्त होठाने चालू आहे त्याला आपण म्हणतो उपांशु। आणि तिसरा जप येतो परा म्हणजे ज्याला आपण म्हणतो मानसिक, म्हणजे याच्यामध्ये ना तुमचे होठ हलत आहेत ना तुमच्या होठातून ध्वनी निर्माण होत आहे। याचा अर्थ असा
आहे की जो तुमच्या मनामध्ये किंवा अंतरंगामध्ये जो जप चालू आहे त्याला आपण म्हणतो परा किंवा मानसिक जप। हा जप ऍक्च्युअल मध्ये निश्चित अशा पायरी म्हणता येणार नाही, परंतु साधकाला एका विशिष्ट लेवलवरती गेल्याच्या नंतर हा अनुभवायला नक्कीच मिळतो। म्हणजे ज्या पायरी राहतात बरं का जपाच्या, ज्याच्यामध्ये सुरुवात जरी आपण मोठ्याने आवाजात किंवा जप म्हणत असताना इतरांना ऐकायला जाईल या अनुषंगाने जरी करत असेल, हळूहळू याच्यामध्ये ज्या स्टेप निर्माण होतात त्याच्यामध्ये तिसरी स्टेप ज्याला आपण म्हणतो परा, अशा जपाला किंवा अशा केल्या जाणाऱ्या जपाला हे खूप महत्व आहे बरं का। तुम्ही म्हणाल का, पहा आपण ज्या ठिकाणी जप करतो किंवा ज्या ठिकाणी आपण जप करायला बसत असतो आपल्या सभोवतालच्या आसपासच्या वातावरणामध्ये अनेकशा निगेटिव्ह शक्ती असतात, ज्या प्रेत स्वरूपामध्ये असतील, पित्र स्वरूपामध्ये असतील किंवा निगेटिव्ह एनर्जी त्या वास्तूमध्ये घरामध्ये असेल, तर बऱ्याचशा वेळा त्या निगेटिव्ह एनर्जी असतात, त्या शक्ती असतात, त्या जप चोरत असतात किंवा त्या जपाचं जे फलित आहे ते त्या घेऊन जात असतात। त्यामुळे जो जप किंवा ज्या जपावरती आपण माळा फेरत आहोत किंवा जो जप आपण करत आहोत ना, त्याचं फलित हे बऱ्याच त्या साधकाला लवकर प्राप्त होत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जो मानसिक जप केला जातो म्हणजे होठ किंवा ध्वनिकंपन हा निर्माण न करता केला जाणारा जो जप असतो याचं फलित अधिक पटीने त्या साधकाला मिळते। कसे? कारण तुम्ही जो जप करत आहात तो गुप्त स्वरूपामध्ये असतो, जो मनातल्या मनामध्ये तुमच्या चालू असेल। त्यामुळे तुमच्या जपाची फलश्रुती ही इतर वाईट शक्ती म्हणा किंवा निगेटिव्ह वेव्हज एनर्जी हा घेऊ शकत नाहीत। त्यामुळे तुमच्या आणि आराध्याची किंवा ईश्वर प्राप्ती ही लवकर संभव्यता अशा केल्या जाणाऱ्या जपामध्ये असते। त्यामुळे प्रयत्न करा, नवीन साधक असतील तर तो पार्ट वेगळा आहे, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न किंवा आपल्या शरीरालाच एक सवय आपण स्वतःहून लावून घेणं महत्त्वाचे आहे की जप करताना भले तुम्ही माळेवरती जप करत असाल, माळा ओढत असाल, परंतु मानसिकरित्या होठ किंवा आपल्या मुखातून तो जपाचं नाम मात्र उल्लेख होणार नाही अशा पद्धतीचं करणं हे महत्त्वाचं आहे। कारण काय आहे, कोणताही अनुष्ठान असेल, साधना असेल किंवा मंत्र जप असेल, याची गुप्तता जेवढी जास्तीत जास्त ठेवेल तेवढी त्याची फलश्रुती पवित्रता ही अधिक राहते, हे सुद्धा याच्यामध्ये प्रमाण आहे। जपाची यानंतरची सर्वोत्तम पायरी मानली जाते ती आहे अजपाजप। आता अजपाजप म्हणजे काय? अजपाजप म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही काहीही नाही केलं किंवा तुम्ही कुठे जरी असाल, कुणाशी जरी बोलत असाल, तर तुमचं मन अंतरंग हे आपोआप तुमच्या मनामध्ये असलेला किंवा तुम्ही घोकत असलेला जप ह्याची सवय लावून घेतलेली असते। म्हणजे तो कंटिन्यू तुमच्या अंतर्मनामध्ये चेतनेमध्ये जप चालू असतो, त्याला अजपाजप म्हणतात। मग ही अजपाजप नामक जी पायरी आहे हा एका विशिष्ट लेवलला गेल्यानंतर आपोआपपणे त्या साधकाच्या अंगी निर्माण होतो। त्यामुळे अशा लेवलचा साधक हा उच्च कोटीचा आवश्यकपणे जाणावा। आजही आपल्या पृथ्वीतलावरती अनेक असे उच्च कोटीचे साधक आहेत, भक्त आहेत, त्यांच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये अजपाजप हा कंटिन्यू चालू असतो। इव्हन मी सुद्धा काही लोकांना जे असे उच्च लेवलचे साधक आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि स्वतः मी अनुभव घेतलेला आहे की ज्यावेळेस ते अजपाजप त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या अंगामध्ये चालू असतो तर ते झोपल्यानंतर सुद्धा त्यांच्या छातीतून दत्त दत्त या अनुषंगाचे बारीक स्पंदने जाणवलेले मी स्वतः अनुभवलेले आहे। त्यामुळे ज्याला म्हणत ना, हा जप एका उच्च लेवलचा साधक किंवा उच्च कोटीचा गुरुच त्याच्या अनुषंगाने हा जप जाणावा आणि निश्चितपणे हा जप करणारा व्यक्ती हा मुळामध्ये साधारण राहू शकत नाही। यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो की गुरुजी किती जप केल्याच्या नंतर आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते किंवा परमेश्वर प्राप्ती ही साधारणपणे किती जप केल्यानंतरच होते? पहा, याच्यामध्ये ठराविक अशी कोणतीही पायरी नाहीये। मुळामध्ये नामजप करणे किंवा जपामध्ये तुम्ही जसे पुढे जाल, परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी हे ऍक्च्युअल मध्ये पहिले हे जन्मजन्मांतरीचे नाते असते परमेश्वराचे आणि भक्तांचे। परंतु जर परमेश्वर तुम्हाला प्रत्यक्ष रूपाने प्राप्ती करायची असेल तर तुमच्या जन्मजन्मांतरीचे जे पाप आहेत त्याला नष्ट होणे सर्वात अगोदर महत्वाची पायरी येते। मग जप हा सर्वप्रथम काय करायला सुरुवात करतो? परमेश्वराच्या भेटीच्या पूर्वी तुम्हाला अगोदर तुमच्या झालेले जे काही पूर्वजन्मीचे जरी पाप असतील तर त्या पापातनं तुम्हाला अगोदर मुक्त करतो, म्हणजे त्या पापांचा नष्ट किंवा नायनाट व्हायला सुद्धा जप हा कारणीभूत असतो। त्यामुळे जो आपण जप करतो तो सुद्धा कुठेतरी खर्ची होतो त्या नष्ट केल्या जाणाऱ्या पापांच्या मागे। थोडक्यात काय, एखादा साधक जप करून करून जसं आपण म्हणूया ना, एखादा सोनं हे जास्तीत जास्त तापून तापून जसं त्याला खऱ्या अर्थी त्या सोन्याला त्याचा खरा रंग आणि रूप प्राप्त होते, त्याच अनुषंगाने ही सुद्धा गोष्ट तुम्ही जाणली पाहिजे की जप करत्या साधकाने जास्तीत जास्त जप केल्यानंतरच खऱ्या अर्थी त्याला देवत्व म्हणा किंवा देवाच्या बरोबर असलेली भावना म्हणा, एकरूपता ही येणारी निश्चितपणे आहे। 13 करोड ही संख्या विशिष्ट मानली गेलेली आहे ईश्वर प्राप्तीसाठी। म्हणजे याचा अर्थ आम्ही काय घेतो, जर एखाद्या साधकाने एखाद्या भक्ताने जर 13 करोड वेळा जप एखाद्या देवतेचा केला आणि त्याचा चालू जन्माचा आणि पूर्वजन्मांचा जर पापक्षय पूर्णपणे झाला तर निश्चितपणे ती देवता समक्ष रूपाने प्रकट रूपाने त्या साधकाच्या समोर सुद्धा उभी राहते। 13 कोटीचा मग संकल्प घेतात कसा? 13 कोटीचा संकल्प घ्यायचं प्रमाण जर म्हटलं तर मग याला 12 वर्षाचा संकल्प घ्यावा लागतो। 12 वर्षामध्ये थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक तपच पूर्ण होते, कारण कोणताही तप आपण ऐकत आलेलो आहोत 12 वर्षाचं एक तप असते। मग 12 वर्षामध्ये आपल्याला 13 करोड ही जर संख्या पूर्ण करायची असेल, मग याप्रमाणे एका वर्षामध्ये किंवा एका महिन्यामध्ये किंवा दररोज हा तुम्हाला किती जप करावा लागेल ना, याची टॅली तुम्ही स्वतः करा। थोडक्यात 13 करोड या संख्येला आपल्याला 12 वर्षामध्ये जर आपण भागाकार केला तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल की तुम्हाला एका महिन्यामध्ये किती जप करावा लागेल, एका दिवसामध्ये जप किती करावा लागेल। तर एका दिवसामध्ये येणारा जेवढा जप आहे त्याला परत तुम्हाला 108 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे त्याला भागाकार करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की एका दिवसामध्ये मग तुम्हाला किती माळा ओढायच्या आहेत। त्या अनुषंगाने ही पायरी एक एक याच्यामध्ये पुढे जायला सुरुवात होते। त्यामुळे आम्ही किती करोड वेळा जप करायचा किंवा किती करोड संख्या जप झाल्यानंतर देवत्व मिळेल हे ज्याच्या त्याच्या साधकाच्या प्रारब्धानुसार आहे, त्याच्या परिस्थितीनुसार आहे, त्याच्या अंगी असलेल्या त्याच्या भोवती असलेल्या पाप पुण्याच्या प्रगल्भतेप्रमाणे समजून घ्यावे।
नंतर आणखीन एक सांगायचं पाठ म्हणजे सर्व मंत्र एकसारखे नसतात किंवा सर्व मंत्रांचेच नियम हे एकसारखे नसतात। जे खास करून वैदिक मंत्र आहेत, जे वेदांमध्ये उल्लेख असलेले मंत्र आहेत, मग अशा मंत्रांचे किंवा वैदिक मंत्रांचे उच्चारण म्हणा किंवा त्यांचा जप करण्याचा विधी नियम हा सुद्धा वेगळा आहे बरं का। त्यामुळे सरसकट सर्व मंत्रांना एका श्रेणीमध्ये बसवणे हे मुळामध्ये रॉंग आहे। परंतु आपला जो आजचा विषय आहे की एका प्रापंचिक व्यक्तीला, सांसारिक व्यक्तीला परमार्थ साधन करताना किंवा परमार्थ साध्य करताना जप कसा करावा यावरती आपला भर टाकणाराच एपिसोड आहे। त्यामुळे हाच मंत्र श्रेष्ठ आहे, तोच मंत्र कनिष्ठ आहे, याच्यामध्ये वर्गीकरण न करता किंवा या भेदामध्ये विनाकारण ढवळाढवळ न करता मित्र म्हणेल ना, प्रत्येक मंत्राला एक वलय आहे, प्रत्येक मंत्राचं एक सामर्थ्य आहे, ते निश्चितपणे त्या भक्ताच्या त्या साधकाच्या पाठीमागे उभे राहते आणि इप्सितपणे त्याचे कार्य पूर्ण करायला प्रत्येक मंत्र हा सामर्थ्यशील आहे। त्यामुळे अवश्यपणे एखादा मंत्र पकडा, त्या मंत्राचे अनुष्ठान करा, त्याचा संकल्प करून तो मंत्र जाप करायला सुरुवात करा, निश्चितपणे त्याची फलश्रुती तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही। तसेच गुरुमंत्र सुद्धा त्या साधकाला, त्या भक्ताला हा उत्तम गती प्राप्त करून देणारा ठरतो बरं का। कारण पहा, जो गुरुमंत्र तुम्हाला मिळालेला असेल किंवा तुमच्या गुरूंनी तुमच्या कानामध्ये जो मंत्र दिलेला असतो, त्या मंत्रामागे त्या गुरूंचं निश्चितपणे श्रम असते, त्यांनी केलेली आराधना असते, तप असते, साधना असते, कठोर परिश्रम असतात। कारण एखादा व्यक्ती जर गुरुपदाला पोहोचत असेल तर तो असाच एखादा व्यक्ती गुरुपदाला पोहोचलेला नाहीये, त्याच्या मागे त्याचं सामर्थ्य आहे, त्यांनी दिलेला देवताप्रती तेवढा वेळ आहे, तेवढ्या वर्षांच्या त्याची तपश्चर्या आहे आणि त्याचं फल थोडक्यामध्ये फिल्टर करून तो गुरुमंत्र तुमच्या कानामध्ये देत असेल तर निश्चितपणे असा गुरु किंवा गुरुमंत्र हा तुम्हाला उत्तम गती प्राप्त करून देण्यासाठी हा योग्य समजावा। त्यामुळे कदापिही गुरुनिंदा करू नये किंवा गुरुनी दिलेल्या मंत्राची अवहेलना सुद्धा करू नये। कारण गुरुची निंदा करणे किंवा गुरुमंत्राची निंदा करणे, त्याची अवहेलना करणे म्हणजे एक प्रकारचे खूप मोठे पातक स्वतःवरती आपण लावून घेत आहोत याची मात्र निश्चितता बाळगा। कारण मित्र म्हणेल ना, पृथ्वीवरती जे चालते फिरते, जे तुम्हा आमाशी बोलू शकतात, एक साधन असे दैवत कोण आहे तर ते आपले गुरुदेव आहेत। कारण एका सिद्ध भक्ताची, सिद्ध साधकाची, तो तुमच्या गुरुदेवांची तुमच्यावरती नजर जरी नुसती पडत असेल ना, मी प्रामाणिक सांगत आहे बरं का, समजून घ्या। जे खरे भक्त असतात, एखादा सिद्ध लेवलचा साधक असेल किंवा गुरु असतील, त्या गुरुची तुमच्यावरती नजर जरी पडत असेल तर त्यांच्या नजरेतनं सुद्धा अनेकशा तुमच्या पापाचे क्षालन होते, त्यांचे चरण स्पर्श करण्याने तुमच्या कितीतरी पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते, याचे सुद्धा विधान आहे। गुरुपासून शिष्याला उत्तम गती कशी प्राप्त होते, किती तरी आपले वेद पुराण शास्त्र हे त्याच्यावरती भरभरून पडलेले आहेत आज सुद्धा। उद्दिष्ट शेवटी आजच्या एपिसोड आपले हेच आहे की तुमचे जे इष्ट असतील, तुमचे जे आराध्य असतील, त्यांच्या नामाचा जप करा, जास्तीत जास्त जप संख्या वाढवा, कल्याण तुमचेच होणार आहे। नामाची, जपाची ताकद किंवा त्याची महिमा एवढी मोठी आहे महाराज की त्या एका साधकाची किंवा त्या भक्ताचे प्रारब्ध सुद्धा बदलू शकते, एवढी ताकद एका नामामध्ये आहे। त्यामुळे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीमध्ये एक सुंदर पंक्ती किंवा लाईन ही आज सुद्धा सर्व भक्तांच्या मनामध्ये आज सुद्धा एक चेतना निर्माण करते, जी नामाप्रती आहे, ते आज मी तुम्हाला निश्चितपणे ऐकवेल। जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। आशा आहे आजचा थोडक्यामध्ये किंवा ज्याला म्हणूयात ना की छोट्या एपिसोडमध्ये मोठी माहिती देणार आजचा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल। चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश।